राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील। मोदी है तो मुमकिन है हे वाक्य तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल, पाहिलं असेल, वाचलं असेल। पण ह्या शब्दाचा किंवा ह्या अर्थाचं म्हणजे ह्या वाक्याचा अर्थ काय आणि हे वाक्य का प्रसिद्ध झालंय हे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये कळेल। आज सर्वप्रथम आपण लोकसभेचे नवीन अध्यक्ष ओम बिर्ला यांना आपल्या पूर्ण परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा देऊयात। आज ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी 18वी लोकसभा अध्यक्षपदी संसदेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली। आता मोदी है तो मुमकिन है हा विषय पण इथूनच सुरू होतो। बरेचसे प्रयत्न केले गेले। तुम्हाला आठवत असेल की 1998 साली किंवा 2002 साली अटल बिहारी वाजपेयी यांचं, मला एक्झॅक्टली इयर माहित नाही, पण अटल बिहारी वाजपेयी यांचं एका मताने हे सरकार पाडलं होतं। ते मतदान म्हणजे लोकसभा अध्यक्षाचं, संसदेचं अध्यक्षपदाचं, लोकसभेचं अध्यक्ष जे पद असतं त्या पदासाठी झालेल्या निवडणुकीनंतर ते अटलजींचं सरकार पडलं होतं। तीच परिस्थिती आज झालेली। आणि त्यावेळेला टीडीपीचे, तेलुगू देशम पार्टीचे जे चंद्रबाबू नायडू आहेत त्यांच्यासोबतच बीजेपीचं अलायन्स होतं आणि त्यांच्यामुळेच, त्यांच्या एका डिसिजनमुळे त्यांनी त्या पाठिंबा काढून घेतला आणि त्याच्यामुळे अटलजींचं सरकार पडलेलं। तीच परिस्थिती आज निर्माण झाली होती। आज जेव्हा लोकसभा अध्यक्षांचं जेव्हा हे झालं, फायनल झालं, त्यावेळेला असं बोललं जात होतं की डी पुरंदेश्वरी म्हणजे चंद्रबाबू नायडू यांच्या सख्या मेहुणी आहेत त्या, परंतु बीजेपीच्या त्या खासदार आहेत आंध्र प्रदेशमधून, तर त्यांच्या नावाची चर्चा होती। आणि अचानक ओम बिर्ला यांचं नाव पुढे आलं आणि त्यांचं काल नॉमिनेशन देखील झालं। मित्रांनो, विपक्ष असं बोलत होतं की, पहिली तर गोष्ट विपक्ष बोलत होते की 2 वेळा नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेत, आता तिसऱ्यांदा ते काही बनणार नाहीत। जेव्हा इलेक्शन झाले त्यावेळेला बोलले की 400 पारचा नारा दिलेला, पण त्यांना 300 पण मिळाले नाहीत, तरी पण त्यांचं सरकार बनलं। त्याच्यानंतर राहुल गांधी एकदा दोनदा बोलले की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जिंकलेच नाहीयेत, त्यांना त्या म्हणजे पंतप्रधान बनू शकत नाहीत, ते त्यांचं सरकारच नाहीये। तर त्याच्यानंतर आता बोलत होते की नितीश कुमार हे धोका देतील आणि एनडीए मधून बाहेर पडतील आणि सरकार पडेल। नंतर बोलत होते की चंद्रबाबू नायडू धोका देतील आणि सरकार पडेल आणि बीजेपीचं सरकार पडेल चंद्रबाबूंमुळे पण। नंतर बोलले की आत्ता बरोबर डावात घावलेत, आता लोकसभा अध्यक्ष पदासाठी कोणाला, कारण असं बातमी येत होती की चंद्रबाबू नायडू यांची इच्छा होती की त्यांच्या पक्षाला हे अध्यक्षपद मिळावं, तर नितीश कुमारांची पण इच्छा होती की त्यांच्या पक्षाला हे अध्यक्षपद मिळावं। त्याच्यामुळं विपक्ष जे आहेत, इंडी गठबंधन आहे, इंडीला असं वाटत होतं की आता मोठा चान्स आहे सरकार पडायचा। मी तुम्हाला काय पहिल्यांदाच बोललो की मोदी है तो मुमकिन है हे का वाक्य प्रसिद्ध झालं। पहिलं तर विपक्ष बोलत होते की नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार नाहीत, गॅरंटी लिख केलेलो, ते बनले, भले 400 नाही मिळाले तरी त्यांचं सरकार हे आलं। त्याच्यानंतर बोलत होते की नितीश कुमार मंत्रिपदावरनं भांडण करतील आणि बाहेर पडतील, नितीश कुमारांनाही मनवण्यात आलं। त्याच्यानंतर चंद्रबाबूंनाही मनवण्यात आलं। आता लोकसभा अध्यक्षांची निवड पार पडली, त्यावेळेलाही सेफली गेम मधून म्हणजे वेल प्लेड गेम खेळला बीजेपीने आणि मोस्टली नरेंद्र मोदींनी। कारण ही निवडणूक अशी होती की ह्या निवडणुकीमध्ये जर मतांचं उलटफेर झाला असता किंवा पाठिंबा जर एखाद्या मित्रपक्षाने काढला असता तर सरकार हे पडलं असतं। म्हणून तुम्हाला बघायला मिळत असेल की कालपासून बरेचसे लोक बोलत होते की नरेंद्र मोदी यांचं सरकार पडणार आहे, नरेंद्र मोदी यांचं सरकार पडणार आहे, ते याच इलेक्शनमुळे। आता नरेंद्र मोदी यांचं सरकार पूर्णपणे 5 वर्षासाठी भक्कम झालेलं आहे। आता मोस्टली 99.99% सरकार पडू शकत नाही, कारण जे मेन निवडणुका होत्या त्या पूर्णपणे ह्या पार पडलेल्या आहेत। मंत्रिपदाचा देखील विस्तार झालेला आहे आणि आता 2029 पर्यंत कुठलाही धोका नाहीये सरकारला, ठीक आहे। आता मित्रांनो, मोदी आहे तो मुमकिन आहे ह्याच गोष्टीसाठी आहे की जे विपक्ष बुद्धी लावतं किंवा जे विपक्ष अंदाज लावतं, मोदी उलट त्याच्या विपरीत काहीतरी करतात। आणि म्हणून मी सांगतो की हे सूत्रबित्र काही नाही आहेत, खरं तर न्यूज मीडिया वगैरे ह्यांच्या मनाचे अंदाज असतात आणि ढकलतात सूत्रांवरती, सूत्रांची माहिती मिळाली असं, पण यांचा सूत्र वगैरे काही नाही, मनाचे अंदाज असतात आणि त्याच्यामुळं ते बोलतात की असं झालं तसं झालं। खरं तर मीडियाला तर अजिबात काय अंदाज माहित नाही, कळत नाही पुढचा, आणि मोस्टली नरेंद्र मोदी यांच्या केसमध्ये
कारण जेवढे मीडियाने अंदाज लावलेत नरेंद्र मोदींचे सगळे अंदाज हे चुकत गेलेले आहेत, मीडियाचे अंदाज चुकत गेलेले आहेत नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर. त्यामुळं नरेंद्र मोदी काय विचार करतात काय नाही विचार करत, नरेंद्र मोदींना एक विकास दिव्य कीर्तीसर आहेत दृष्टी IASचे. तर त्यांनी एक वाक्य खूप व्हायरल झालेलं त्यांचं, ते बोलत होते, जर तुम्हाला आजच्या डेटला नरेंद्र मोदी यांचं राजकारण कळत असेल, एकतर तुम्ही वेडे आहात, म्हणजे एकतर तुमचा अभ्यास कमी आहे, किंवा तुम्हाला राजकारण म्हणजे काय हे समजलंच नाही अजून. हे नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत बोलले होते. तर ती खरी गोष्ट आहे. नरेंद्र मोदी काय विचार करतात, काय डिसिजन घेतात हे कधीच कोणाला कळत नाही. त्याच्यामुळं त्यांच्या पुढे कुठलाही पैलवान आणा तो चितपट होतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचं मत कमेंट करून सांगा की मोदी है तो मुमकिन है ह्या शब्दाचा आणखी काय अर्थ आहे का. जय शिवराय, जय मल्हार.